नमस्कार. संस्कृती किती महान शब्द आहे. आपल्या भारत देशाची संस्कृती हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. महान ऋषी विनोबा भावेंनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये संस्कृती, प्रकृती आणि विकृतीचं वर्णन केलंय. जेव्हा आपल्या हातात चपाती असते त्याला प्रकृती म्हणतात. आणि एखादी उपाशी व्यक्ती जर समोर येताच जर आपण त्याला आपली अर्धी चपाती त्या व्यक्तीला दिली तर ही आपली संस्कृती आहे. आणि एखाद्याच्या हातून, एका गरजू व्यक्तीच्या हातून चपाती हिसकली तर ती विकृती आहे. विनोबांनी किती सुंदर व्याख्या केली आहे प्रकृती, संस्कृती आणि विकृतीची. आपली संस्कृती महान आहे. काही नियम, आदर्श आणि प्रयोगांवर रचलेल्या आकृतीलाच संस्कृती म्हणतात. संस्कृती वेळेची ती सीमा आहे जी शब्दाने तर भूतकाळाशी संबंधित वाटते, पण वास्तविकता ही आहे की ही वर्तमान आणि त्याहूनही जास्त भविष्याशी जोडलेली असते. थोडक्यात सांगू तर संस्कृती कधीही साथ न सोडणारी एक आदर्श सोबती व संगिनी आहे. भारतीय संस्कृती संपूर्ण जगातील प्राचीन संस्कृतीमधून एक आहे. तसं तर प्रत्येक संस्कृतीची स्वतःची एक सीमा आणि ठिकाण असते, परंतु भारतीय संस्कृतीला महान प्रचारक आणि विद्वानांद्वारे इतर संस्कृतीच्या तुलनेमध्ये अधिक वैज्ञानिक आणि प्रायोगिक समजलं आहे. हो, म्हणूनच वेळोवेळी बऱ्याच देशांमधून आपली संस्कृती आणि तिचे रहस्य जाणून घेण्यासाठी फक्त विद्यार्थीच नाही तर फाहियान, मॅगस्थनीज आणि हँग वँग सारखे प्रसिद्ध विदेशी दार्शनिक आपल्या देशाच्या भूमीवर विद्या अर्जन आणि शोध करण्यासाठी आलेले आहेत. नालंदा, तक्षशिला आणि विक्रमशिला सारखे विश्वविद्यालय एकेवेळी आपल्या शिक्षा आणि संस्कृतीला अख्ख्या जगात पसरवण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यावेळेची शिक्षा पद्धती व संस्कृती प्रत्येकाला आकर्षित करायची. म्हणूनच दूर देशातून विद्यार्थी हजारो मैलाचं अंतर पार करून इथे विद्या प्राप्त करण्यासाठी येत होते. इथवर की आजही बरेच शोधकर्ता या प्राचीन विद्यालयाबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नात आहेत. विदेशी आपली सांस्कृतिक भाषा, संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करतायत. एका शोधानुसार संस्कृत भाषेला कम्प्युटरसाठी सर्वाधिक वैज्ञानिक, प्रायोगिक आणि योग्य भाषा म्हटलं आहे. ह्या गोष्टीला वैज्ञानिकांनीही स्वीकारलंय की युनिव्हर्समध्ये भ्रमण करणारा ध्वनी भरपूर प्रमाणात आपल्याला ओम शब्दाच्या उच्चारणासारखा आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ओमचा जप केला जातो. आपल्या ऋषीमुनींना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती की ओमचा ध्वनी आपल्याला सरळ युनिव्हर्सलच्या अद्भुत शक्तींसोबत जोडतो. म्हणूनच त्यांनी रचलेले जास्तीत जास्त मंत्र ओमने सुरू होतात. भारतीय संस्कृतीच्या तत्वांना आणि साराला संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. आणि वर्तमानामध्ये भारतीय ग्रंथांना भविष्याला जोडून बरेच वैज्ञानिक यावर शोधही करतायत. भारतीय ग्रंथांमध्ये लिहिलेले तथ्य वेळोवेळी एका भविष्यवाणीप्रमाणे समोर आले आहेत.
म्हणूनच वैज्ञानिकांद्वारे ह्यांच्या रहस्यांची माहिती मिळवून भविष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितींना तोंड देणारं साधन शोधल्या जात आहे. भारतीय संस्कृती किती प्रायोगिक आणि आधुनिक होती ह्या गोष्टीचं सर्वात मोठं प्रमाण हे आहे की इथे येणारे सगळेच परदेशी, तो इराण, चीन, पोर्तुगाल व युरोपवरूनही का आला नसेल, सगळेच येथील व्यापार व्यवस्थेशी प्रभावित होऊन व्यापाराची पद्धत शिकण्याच्या उद्देशाने आले होते. कारण की आपली व्यापार व्यवस्था अतिशय रोचक असायची. मुद्रेचं चलन ही आपल्या संस्कृतीमध्ये खूप आधीपासून बघायला मिळतं. चाणक्य महान अर्थशास्त्रज्ञ ही आपल्या भारतीय संस्कृतीचीच देण आहे. भारतीय संस्कृतीनेच अख्ख्या जगाला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, आयुर्वेद आणि योग सारख्या अमूल्य पद्धती दिल्या आहेत, ज्यांना आज सगळं जग स्वीकारत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला अतुलनीय शिल्प, कला आणि साहित्य प्रदान केलाय. एवढी विशाल आणि प्रायोगिक संस्कृती आपल्याला काय देऊ शकत नाही? आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठे ना कुठे आपल्या संस्कृतीमध्येच दडून आहे. ही गोष्ट कळणं आपल्यासाठी एवढं कठीण आहे का? स्वतःची संस्कृती समजण्याचा प्रयत्न तर करा, जी आपल्याला वारसाने मिळालेली आहे. धन्यवाद.